सुरुवातीलाच बातमी बच्चू कडू यांच्या संदर्भात। बच्चू कडूंच्या त्या फलकाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आम्ही देव बदलणारे नाही, सदैव तुमच्या सोबतच असे फलक हे लागलेले आहेत। कडूंच्या कार्यकर्त्यांनी चांदूर बाजारामध्ये हे फलकबाजी केलेली आहे आणि या फलकाची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे। तर चांदूर बाजारमध्ये ही फलकबाजी करण्यात आलेली आहे। आम्ही कायम तुमच्या सोबत अशी फलकबाजी आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्या सोबत जोडलेत। सुरेंद्र, हे फलक लागलेले आहेत आणि या फलकाची जोरदार चर्चा सुरू आहे। नक्कीच जगदीश, अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये हे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी एक फलक लावलेला आहे। यामध्ये प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू जे सध्या माजी आमदार आहेत त्यांचा फोटो यावर लागला आहे। सोबतच एक वाघाचा फोटो देखील लागलेला आहे आणि यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केला आहे, आमचा नवस पूर्ण झाला नाही म्हणून आम्ही देव बदलवणारे आम्ही कार्यकर्ते नाही आहोत, अशा प्रकारचा उल्लेख या फलकावर केला आहे। त्यामुळे हे फलक सध्या अमरावती जिल्ह्यात सगळीकडे चर्चेचा विषय बनलाय। एकंदरीत जर बघितलं तर महायुतीला टोमला देणार हे बॅनर असल्या कारणानं अमरावती जिल्ह्यात सगळीकडे लक्षवेधी ही बॅनर सध्या ठरत आहे। जगदीश, विधानसभा निवडणुकीमध्ये बच्चू कडू यांचा पराभव झाला होता, त्यानंतर हे फलक लागलेले आहेत। दुसरीकडे अनेक ठिकाणी आपण पाहतो, बऱ्याच वेळा महायुती मवियामध्ये अनेक कार्यकर्ते हे पक्ष बदल करत असतात, मात्र हिते बच्चू कडू यांच्या या कार्यकर्त्यांचा हा फलक बघायला मिळतोय। नक्कीच, खरं तर विधानसभा निवडणूक संपल्यानंतर अनेक कार्यकर्ते जे आहेत ते महायुतीमधून, महाविकास आघाडीमधून, सेनेमधून भाजपमधून सेनेमध्ये असा बदल जो या ठिकाणी झाला। मात्र बच्चू कडूच्या प्रहार संघटनेमध्ये कुठल्याही अशा प्रकारचा बदल झालेला दिसला नाही आणि त्यालाच उद्देशून हे बॅनर जे या ठिकाणी लागलेलं आहे। आमचा नवस सध्या पूर्ण झाला नाही म्हणून आम्ही देव बदलवला नाही, आमचा देव जो आहे तो बच्चू कडू आहे, अशा प्रकारचा उल्लेख या बॅनरवर केलेला आहे। एकंदरीत जर बघितलं सगळे राजकीय जे पक्ष आहे त्याला उद्देशून हे बॅनर लावण्याचं या ठिकाणी दिसतं। त्यामुळे या बॅनरची सध्या सगळीकडे चर्चा जी आहे सुरू आहे। जगदीश, धन्यवाद सुरेंद्र दिलेल्या माहितीबद्दल।